नमस्कार, मी नेट्सअप कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या गव्हर्नमेंट ॲफिलिएटेड कंपनीकडून आज अमळनेर या भागामध्ये आहे. काही महिन्यापूर्वी आईला आम्ही काही औषधी दिल्या. त्यांना वेगवेगळे त्रास होते, म्हणजे त्यांना BP होता, शुगर होता, हातपाय दुखत होते चांगले, म्हणजे जॉईंटचे प्रॉब्लेम होते, प्लस वजन वाढलेलं होतं, दम लागत होता. असे खूप सारे आजार एकत्रित होते. चेहरा एकदम सुजलेल्या अवस्थेत होता. परंतु आज त्यांना जी काही 2-3 महिन्यापासून आपली औषधी देणे चालू आहे, त्याच्यामुळे त्यांना काय परिवर्तन आहे, काय नाही, हे आपण त्यांच्याच तोंडून ऐकून घेऊ. तर आपण सरळ त्यांच्याकडे वळतोय. मी आई नमस्कार. नमस्कार दादा. काय नाव आई तुमचं? माझं निर्मला गोकुळ देशमुख. निर्मला गोकुळ देशमुख. हा. बरं 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 बरं. कुठले तुम्ही? अमळनेर, अमळनेर, दुर्गा हॉस्पिटल जवळ. दुर्गा हॉस्पिटलच्या जवळ. हा. बरं बरं. काय काय आजार होते आई तुम्हाला? मला डायबिटीस आहे, मला BP होती, मला गुडघे दुखत होते, हा. माझं वजन खूप वाढलेलं होतं माझ्या तब्येतीमध्ये. आता मी यांचे दवा घेतल्यापासून भरपूर फरक पडलाय. भरपूर फरक पडलाय. हो. बरं बरं बरं. मग 2 ते 3 महिन्यापूर्वी जेव्हा तुम्ही कानडद्याला आले, हा. तेव्हा तुमचं वजन पण वाढलेलं होतं, हो हो. म्हणजे तुम्हाला उठावंसं वाटत नव्हतं. हा. त्याच्यानंतर खूप सारा दम लागत होता, हा, धाप लागत होती. उठाय बसायला त्रास खूप होत होता. आम्हाला काम करायचा बी कंटाळा येत होता, उठायला जीव होत नव्हता. आता मी उठते पण, काम पण करते घरातले सगळे. बरं बरं बरं. म्हणजे आपली ही औषधी जी आहे, हे औषधी तुम्हाला कसं काय माहित पडलं? माझा मुलगा तिकडे राहतो कानरद्याला, जळगाव जिल्ह्यामध्ये. तिथे त्यांना माहित पडलं, त्यांनी माझ्या भावांना दिली अगोदर. माझ्या भावांना चांगलं वाटलं, म्हणून मला माझ्या मुलाने औषधी द्यायला सुरुवात केली. बरं बरं. म्हणजे ह्या औषधी तुम्ही पहिले तुमच्या भावांनी सुद्धा प्रयोग केलेत. हो हो. भाऊ कुठे राहतात? अळावदला. अडावतला. त्यांनी बी त्यांच्या समजा जॉईंटसाठी, शुगरसाठी हो, घेतल्या. हो. म्हणजे त्यांना छान वाटायला लागल्यानंतर हो. तुम्ही या औषधीचा प्रयोग हो, केला. हो. बरं बरं. मग आता अनिल सर, तुम्ही तुमच्या आईला ह्या ज्या औषधी वगैरे दिल्या, तर तुम्हाला 3 महिन्यापूर्वीची आई, तिचा असलेला सुजलेला चेहरा, आता स्लिम असलेली थोडीशी बॉडी, चेहऱ्यावर असलेलं तेज, हे बघून कसं वाटतं अनिल सर? मला खूप आनंद होतोय सर. खूप आनंद होतोय. हो. म्हणजे आपल्या ह्या ज्या आयुर्वेदिक औषधी आहेत, हो याच्यापासून तुम्ही समाधानी आहेत. हो. बरं बरं बरं. तुमच्या जवळ ज्या काही औषधी आहेत, ते कोणत्या कोणत्या आहेत बघा बरं. हे लाईफस्टाईल प्लस, म्हणजे तुम्ही शुगरसाठी समजा जे आहे आईला कव्हर करताय. त्याच्यानंतर न्यूट्री हार्ट, म्हणजे जो बीपीचा प्रॉब्लेम होता त्यासाठी सुद्धा कव्हर करताय. त्याच्यानंतर आईच्या जवळ असणारी जी काही औषधी आहे बघा, ही जॉईंट केअर, जॉईंट केअर, म्हणजे गुडघे दुखी वगैरे जे आहे त्याच्यावर सुद्धा कार्य करताय. ब्लड डिटॉक्स आहेत बघा. हो. त्याच्यानंतर अजून कोणत्या आहेत? ओमेगा ट्रिपल स्ट्रेंथ. ओके, ओमेगा ट्रिपल स्ट्रेंथ पण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. नॅचरामोर ओरिजिनल वगैरे जे आहे, नॅचरामोर वुमेन, ते सुद्धा तुम्ही आईला जे आहे चांगल्या प्रकारे देताय. ऍसिडिटीचं समजा जे आहे ते पण तुमच्या जवळ आहे, म्हणजे ऍसिडिटी सुद्धा या ठिकाणी बऱ्यापैकी. तर तुम्ही दोघे, आई आणि मुलगा, आता समजा जे आहे हे आईने जे घेतल्या, याच्यामुळे हे समाधानी आहेत का? हो. बरं आई, हे लोकांनी पण वापरायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय का हो आता? हो, ज्याला त्रास आहे त्याने 100% घ्यावं ही औषधी. याचा गुण लागतो, फरक पडतो. बरं 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 बरं. बसा बाबा. नमस्कार नमस्कार नमस्कार. बसा. बघा, 3-4 महिन्यापूर्वी तुम्हीच आपण कानडद्याला भेटलो, हो. तेव्हा असलेली आईची तब्येत आणि आताच्या आईच्या तब्येतमध्ये काय वाटतं? ते चांगलं वाटतं. चांगलं आहे ना? म्हणजे जे काही औषधी तुम्हाला दिल्या गेली ते एकदम छान आहे. अति बरोबर आहे. हा, म्हणजे तुम्ही बघा की चेहऱ्यावर बी तेज वगैरे हे ते वाटतं. आता फक्त कंटिन्यू आपल्याला करणं आहे का? कारण वय वाढलेलं आहे, त्याच्यामुळे कॅल्शियम वगैरे हे ते कम जास्त समजा जे आहे ते होतं. पण पहिल्यापेक्षा आपण आईच्या चेहऱ्यामध्ये तेज पण पाहतो, आणि एक चमक आपल्याला दिसते, आणि एक उत्साह थोडासा जो आहे तो पण निर्माण आपल्याला झालेला दिसतो. बिलकुल. तर तुम्हाला काय, आपण खुश आहेत ना या औषधीवर? हा? औषधीवर खुश आहेत ना? हा, खुश आहे. बरं बरं बरं. आनंदात आहेत एकदम. हा, हा. काय नाव तुमचं? हा? नाव काय? नाव गोकुळ हिम्मतराव देशमुख, देशमुख, अमळनेर. अमळनेर. बरं 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 बरं. थँक्यू थँक्यू थँक्यू. अनिल सर, तुमच्या माध्यमातून अशाच सेवा सर्वांच्या घडू असू दे. म्हणजे जे काही रंजले गांजलेले आहेत, म्हातारे लोक आहेत, ज्यांना खूप साऱ्या व्याधी आहेत, आणि ॲलोपॅथिकचं घेऊन घेऊन अजून जास्त व्याधी वाढत आहेत, तर अशा लोकांची सेवा आपल्या हातून घडू द्या, म्हणजेच खूप चांगलं होईल. तुम्हाला कसं वाटतं हे औषध देऊन? छान वाटतं ना सर? ओके, एकदम छान वाटतं ना? थँक्यू थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. लाईल्या परत ती कोणी